हॅलो नमस्ते ऑल. फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फिटनेस रिलेटेड एक महत्त्वाचा टॉपिक समजावून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये प्रोटीन हे चांगल्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे, पण शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आढळते आणि खूप लोकांचा असा समजही आहे की शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन रिच सोर्स आपल्या आजूबाजूला खूप कमी आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच शाकाहारी प्रोटीन सोर्स कुठले कुठले आहेत हे सांगणार आहे. शिवाय आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये अगदी नॉनव्हेज खातो, म्हणजे अगदी रोजच आपण आपल्या जेवणामध्ये नॉन व्हेजिटेरियन फूड खात नाही, म्हणजे अगदी आठवड्यातले कमी दिवस आपल्या जेवणामध्ये नॉनव्हेज फूड असतं आणि मॅक्सिमम जास्त वेळा आपण व्हेजिटेरियन जे पालेभाज्या फळभाज्या किंवा कडधान्य ग्रेन्स वगैरे असंच आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड असतं. सो जे लोक शाकाहारी आहेत आणि जे लोक नॉनव्हेज खाणारे आहेत तर असे सगळे लोक आपल्या आहारामध्ये मी जे प्रोटीन सोर्स सांगणार आहे ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. सोबतच ह्या व्हिडिओमध्ये हे पण पाहूयात की आपल्या आहारामध्ये प्रोटीन इन्क्लूड करणं का गरजेचं आहे, आपल्या शरीरामध्ये प्रोटीन का गरजेचं आहे, शिवाय आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची काय काय कामं आहेत, एका व्यक्तीने दिवसभरामध्ये किती प्रोटीन घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजावून घेणार आहोत. सो जर तुमच्या फिटनेस जर्नीमध्ये आहात, वेट लॉस फॅट लॉस जर्नीमध्ये आहात, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी एकदम युजफुल आणि माहितीपूर्ण असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मी जे शाकाहारी आणि प्रोटीन रिच सोर्सेस सांगणार आहे हे सगळे बजेट फ्रेंडली असणार आहेत, आपल्या खिशाला परवडतील असे असणार आहेत आणि सहज किचनमध्ये उपलब्ध होतील असे असणार आहेत. सर्वात आधी समजावून घेऊयात की आपल्या शरीराला प्रोटीनची गरज का आहे, प्रोटीनची काय काय कामं आहेत. तर आपल्या शरीरातील पेशींची दुरुस्ती करणं, स्नायूंना मजबूती देणं, सोबत आपल्या शरीरातील जी प्रतिकारशक्ती आहे तर ती वाढवणं ही प्रोटीनची काही महत्त्वाची कामं आहेत. सोबतच हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवणं याच्यासाठी प्रोटीन मदत करते. जे लोक वेट लॉस करत आहेत, वजन कमी करत आहेत, तर त्या लोकांना भूक कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रोटीन मदत करते. सोबतच मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणं, स्नायूंना मसल स्ट्रेंथ, तर ही काही प्रोटीनची महत्त्वाची कामं आहेत. सो वजन कमी करत असताना प्रोटीन हे पुरेशा प्रमाणामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रोटीनची गरज ही वेगळी असते. तर मग कसं ओळखायचं की आपल्या शरीरासाठी प्रोटीनची गरज किती आहे. तर आपल्या शरीराच्या प्रत्येक 1 kg वजनापाठीमागे 0.8 ते 1 ग्रॅम इतकं प्रोटीन आपण घ्यायला पाहिजे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे शाकाहारी प्रोटीन रिच पदार्थ सांगणार आहे तर त्याच्या 100 ग्रॅममधून आपल्याला किती प्रोटीन मिळणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर आपण पाहूयात असे कुठले प्रोटीन रिच शाकाहारी आणि सहज उपलब्ध होणारे असे कोणकोणते पदार्थ आहेत. सगळ्यात पहिला शाकाहारी महत्त्वाचा प्रोटीन रिच पदार्थ म्हणजे मूग. मुगाच्या 100 ग्रॅम प्रमाणातून आपल्याला अगदी 24 ग्रॅम इतके चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळतात. प्रोटीनसोबत याच्यामध्ये बाकीचे पोषक घटकही खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, जसं की मॅग्नेशियम, आयर्न, फोलेट, सोबत ह्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, फायबरही चांगल्या प्रमाणामध्ये आहे. मूग आपण आपल्या दिवसभराच्या जेवणामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण तशा प्रत्येक मीलमध्ये याचा आपण समावेश करू शकतो. मुगाची डाळ घेऊ शकतो किंवा मुगाला स्प्राउट्स अंकुरित करून आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो किंवा मुगाचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ह्याचाही आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. मुगाचा आपलं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल आहे. नंबर 2 दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे राजमा. याच्या 100 ग्रॅम वजनामधून आपल्याला 8.7 ग्रॅम इतके चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतात. सोबतच बाकी न्यूट्रिशियस घटकही चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, जसं की कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, व्हिटॅमिन B1, सोबत खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायबरही आहे. त्याचा आपल्या शरीरामध्ये स्नायूंची मजबूती वाढवण्यासाठी, मसल रिपेअरमेंटमध्ये आणि मसल स्ट्रॉंग करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो. नंबर 3 तिसरा महत्त्वाचा प्रोटीन रिच पदार्थ म्हणजे पनीर. जी लोक आपल्या स्नायूंवरती काम करतात, मसल बिल्डिंग किंवा स्नायूंच्या ताकदीवर काम करतात त्या लोकांच्या आहारामध्ये पनीरचा समावेश हा असतोच. पनीर हे खायला तर टेस्टी आहेच, पण ह्याच्यामध्ये भरपूर सारे पोषक घटकही आहेत. याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन B12 आहे, कॅल्शियम आहे, D आहे की जे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी
युजफुल आहे। याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फॅटी ॲसिड्स आहेत। पनीरमध्ये जे लुसीन नावाचं अमायनो ॲसिड आहे तर हे मसल ग्रोथसाठी खूप फायदेशीर आणि युजफुल आहे। सोबत याच्यामध्ये जे केसिन आहे हेही मसल ग्रोथसाठी युजफुल आहे। पनीर खाल्ल्याच्या नंतर जास्त वेळ पोट फुल वाटते, जास्त वेळ आपल्याला भूक कंट्रोल करू शकतो। सो जी लोक वजन कमी करत आहेत तर त्यांना हे डाएटमध्ये इन्क्लूड करण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे। पनीरच्या 100 ग्रॅम वजनामधून आपल्याला जवळपास 20 ग्रॅम इतकं चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळते। नंबर 4 चौथा महत्त्वाचा प्रोटीन रिच पदार्थ म्हणजे भाजलेले चणे फुटाणे। हा एक प्रोटीनचा चांगला सोर्स आहे। याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये फॅट आणि कॅलरीज असतात। सो हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी याचा वापर होतो। जे लोक वजन कमी करतायत आणि मधल्या वेळामध्ये जेव्हा काहीतरी खावंसं वाटतं किंवा हलकी भूक लागते तर अशी क्रेविंग कमी करण्यासाठीही याचा चांगला वापर होऊ शकतो। अगदी 100 ग्रॅम चण्यामधून आपल्याला जवळपास 19 ग्रॅम इतके चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतात। सो ओव्हरऑल हेल्थ आणि वेट लॉसमध्ये डाएटमध्ये इन्क्लूड करण्यासाठी हा एक परफेक्ट प्रोटीन सोर्स आहे। नंबर 5 पाचवा महत्त्वाचा प्रोटीन रिच शाकाहारी पदार्थ म्हणजे सोया चंक्स। याच्यातून हे हाय क्वालिटी प्रोटीन आहे। याच्यातून आपल्याला खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतात। जसं की नॉन व्हेजिटेरियन पदार्थामधून आपल्याला जेवढे प्रोटीन मिळतात तर तेवढं प्रोटीन आपल्याला सोया चंक्समधून मिळू शकतं। एक 100 ग्रॅम सोया चंक्समधून आपल्याला जवळपास 52 ग्रॅम इतके प्रोटीन मिळतात। शिवाय ह्याच्यामध्ये बाकीचे पोषक घटक हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, जसं आयर्न, कॅल्शियम, फोलेट, फायबर। ह्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सही आहेत। सोबत फॅट कमी आहे, त्याचा मसल ग्रोथसाठी चांगला फायदा होतो। दिवसभरामधून आपण जवळपास 50 ग्रॅम इतके सोया चंक्स आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो। नंबर 6 सहावा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे छोले। छोलेचं न्यूट्रिशनल प्रोफाइल ही खूप छान आहे। याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पौष्टिक घटक मिळतात। याच्या 100 ग्रॅम छोल्यामधून आपल्याला 19 ग्रॅम इतके प्रोटीन मिळतात। शिवाय याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे। रक्तामधील ग्लुकोजची पातळी कमी ठेवण्यासाठी, मसल ग्रोथसाठी आणि खूप जास्त वेळ पोट भरलेलं राहण्यासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो आणि दिवसभरामधल्या कुठल्याही मीलमध्ये आपण याचा समावेश करू शकतो। नंबर 7 सातवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शेंगदाणे। शेंगदाण्याचंही न्यूट्रिशनल प्रोफाइल जे आहे हे खूप चांगलं आहे। याच्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन आहेत। याच्यामध्ये चांगले जास्त प्रमाणामध्ये फॅट आहेत, हे हेल्दी फॅट आहेत। पण जे लोकांना हृदयाचा त्रास आहे किंवा जे लोक वजन कमी करतात त्यांनी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। हेल्दी फॅट्स आहेत, इट्स गुड फॉर अवर हेल्थ, पण एका प्रमाणात घ्यायचं आहे, लिमिटमध्ये घ्यायचं आहे। जे लोक वजन कमी करत आहेत त्यांच्यासाठी याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन आहे, जसं की आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C हे चांगल्या प्रमाणामध्ये आहेत। शिवाय शेंगदाणे हे मसल ग्रोथमध्ये खूप फायदेशीर आहेत। त्याच्यामुळे अलीकडे बरेच लोक आपल्याला पीनट बटर घेताना दिसतात, पण बाजारामध्ये जे पीनट बटर मिळतं तर ते हायली प्रोसेस्ड आहे। त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्स ॲड केलेले असतात किंवा जास्त प्रमाणामध्ये शुगर ॲड केलेली असते। तर हे सगळे टाळण्यासाठी आपण घरच्या घरी पण पीनट बटर बनवू शकतो। रेसिपी एकदम सोपी आहे। जे शेंगदाणे आहेत हे आपल्याला लो फ्लेमवरती थोडेसे भाजून घ्यायचे। थंड झाले की आपण ते मिक्सरमधून त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण ते बारीक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढं स्वीट पाहिजे तितकं आपण गूळ ॲड करायचं आहे। हे भाजलेले शेंगदाणे आणि गूळ बटरची जी कन्सिस्टन्सी आहे तेवढी येईपर्यंत आपल्याला फक्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। ही एवढी साधी सिंपल प्रोसेस आहे पीनट बटर घरच्या घरी बनवण्यासाठी। सो हे सगळं प्रिझर्वेटिव्स आणि ॲडेड शुगर, हायली प्रोसेस हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सुद्धा पीनट बटर बनवू शकता। 100 ग्रॅम शेंगदाण्यातून आपल्याला किती प्रोटीन मिळते तर 100 ग्रॅम शेंगदाण्यातून आपल्याला जवळपास 25 ग्रॅम इतके चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतात। ह्याच्यामध्ये जे फॅट्स आहेत हे जास्त प्रमाणामध्ये आहेत, पण हे हेल्दी फॅट आहेत, गुड फॅट आहेत, पण फॅट्समधून कॅलरी आपल्याला जास्त मिळतात। सो जर तुम्ही वजन कमी करत असाल तर घ्यायचं आहे, फक्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। नंबर 8 आठवा महत्त्वाचा पदार्थ टोफू, जे सोया मिल्क पासून बनवले जाते। पनीरला एक बेस्ट अल्टरनेटिव्ह म्हणून आपण टोफू आहारामध्ये समावेश करू शकतो। पनीर हा पण एक प्रोटीनचा रिच सोर्स आहे, पण ह्याच्यासोबत आपल्याला फॅट पण मिळतात। सो जर अवेलेबल असेल आणि पॉसिबल असेल तर तुम्ही नक्कीच पनीरला रिप्लेसमेंट म्हणून टोफू आहारामध्ये समावेश करू शकता।
असता. 100 ग्रॅम टोफूमध्ये आपल्याला 8 ग्रॅम इतके प्रोटीन मिळतात. शिवाय ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये अमायनो ॲसिड पण आहेत. जे इसेन्शियल अमायनो ॲसिड आहेत हे टोफूमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहेत. टिश्यू रिपेअर किंवा मसल ग्रोथ जे आपल्या शरीरासाठी जी पोषक तत्व आहेत तर ते वाहून नेण्याचं काम अमायनो ॲसिड्स करतात आणि हे अमायनो ॲसिड टोफूमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहेत. नंबर 9 महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दूध. दुधामधून आपल्याला हाय क्वालिटी कंप्लीट प्रोटीन मिळतात. दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. याच्यामध्ये खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये अमायनो ॲसिड्स आहेत. स्नायूंच्या आरोग्यासाठी, मसल रिग्रोथसाठी याचा चांगला फायदा होतो. दुधामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आहे. त्याच्यामुळे दातांचं आरोग्य, हाडांचं आरोग्य आणि ओव्हरऑल प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी याचा फायदा होतो. 250 मिली दुधामधून म्हणजे जवळपास 1 ग्लास दुधामधून आपल्याला 8 ग्रॅम इतके प्रोटीन मिळतात. ओन्ली तुम्ही जर वेट लॉस प्लॅनवरती असाल तर सायविरहित दुधाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले हे जे सगळे पदार्थ आहेत हे आपल्या घरी किचनमध्ये अगदी इझिली सहज उपलब्ध असतील असे पदार्थ आहेत. शिवाय आपल्या खिशाला परवडतील असेच हे सगळे पदार्थ आहेत. तर जे सगळे पदार्थ आहेत तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करून पहा. तुम्हाला काही रिझल्ट मिळाला हे कमेंट करून नक्की सांगा. होप आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी नक्कीच माहितीपूर्ण आणि युजफुल असणार आहे. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला की त्यांनाही या माहितीचा यूज होईल. कारण आपल्याकडे जनरली असा समज आहे की शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन सोर्सेस हे खूप कमी आहेत. तर तुम्ही पाहिलं की किती सोर्सेस आहेत की ज्याच्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं. आणि मी सांगितलं तसं आपल्याकडे जे इंडियन लोक आपण जे नॉनव्हेज खातो तर अगदीच रोज आपण नॉनव्हेज नाही खात. आपण जनरली मॅक्सिमम हे व्हेज फूडच खातो. सो व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, फ्लॅक्सिटेरियन की जे लोक नॉनव्हेज खातात आणि व्हेज खातात असे सगळे लोक या पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये नक्कीच समावेश करू शकतात. तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत थँक्यू.